परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. पुन्हा एकदा या सुंदर शब्बात दिवशी परमेश्वराची उपकारस्तुती करण्यासाठी या सुंदर सकाळच्या वेळेस परमेश्वराने आम्हाला पुन्हा एकत्र आणून तेच गुणगौरव करण्याची जी उत्तम अशी संधी आम्हाला लाभू दिली, त्याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वराचं वचन सांगतं की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आणि आम्ही ज्या वेळेस ह्या वचनाचा, प्रभू परमेश्वराचा आणि पित्याचा अनुभव घेतो, तर ह्या जगात आम्ही पाहतो की कितीही महामारी आली, कितीही संकट आली, तरी आमचा देव आमचं रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असतो. हीच त्याची दया आणि हीच त्याची कृपा आमच्यावर आहे की आम्ही ह्या जिवंताच्या भूमीवर जिवंत आहोत, यासाठी की आम्ही परमेश्वराचं गुणगान केलं पाहिजे, परमेश्वराची स्तुतीस्तवन केलं पाहिजे, परमेश्वराच्या वचनात आम्ही रममान व्हायला पाहिजे. पुन्हा एकदा या शब्दात दिवशी परमेश्वराने आम्हाला एकत्र आणलं आणि त्याचं गुणगौरव तो आमच्याद्वारे करून घेतो, म्हणून मी त्याला धन्यवाद देतो. परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आपण आपल्या भक्तीचा आरंभ करूया. आपण स्तोत्र वाचूया. स्तोत्र 51 याची 1 ते 12 वचनं आपण पाहणार आहोत. हे देवा, तू आपल्या वात्सल्यास अनुसरून मजवर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेस अनुसरून माझे अपराध पुसून टाक. मला धुवून माझा दोष अगदी काढून टाक. माझे पाप दूर करून मला स्वच्छ कर, कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप मजपुढे नित्य आहे. तुझ विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील. तू निवाडा करशील तेव्हा निर्दोष ठरशील. पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारणा केले तेव्हाचाच मी पातकी आहे. पहा, अंतर्यामाची सत्यता तुला आवडते. तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. यजमाने माझा पापमल काढून टाक, म्हणजे मी निर्मळ होईल. तू मला धू, म्हणजे मी बर्फापेक्षा पांढरा होईल. आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे, म्हणजे तू मोडलेली माझी हाडे उल्हासतील. माझ्या पापापासून तू आपले तोंड फिरव. माझे सर्व अपराध पुसून टाक. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तो मला आपल्यापुढून घालून देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा मजमधून काढून घेऊ नको. तो केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर. ते बाप वाचलेलं स्तोत्र आपणा सर्वांसाठी आशीर्वादाचं करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, आज जग आणि जगाची परिस्थिती अतिशय वाईट अशी झालेली आहे. संपूर्ण जग हे दुष्टाईने ग्रस्त झालेला आम्ही पाहतो. पण परमेश्वरा, तू तुझा पवित्र आत्मा आमच्या ठाई ठेवून तू आम्हाला शुद्ध आणि पवित्र ठेवतोस, त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा या शब्दात दिवशी या सुंदर सकाळच्या वेळेस तुझं गौरव करण्यासाठी तू आम्हा सर्वांना एकत्र आणलंस, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा, आजची भक्ती तुझ्या हातात देतो. तुझं गौरव तू आमच्या द्वारे करून घे, अशी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तो ऐक बापा. आमेन. आजच्या मन्नासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे स्तोत्र संहिता याचा 32वा अध्याय 1 आणि 2 वचनं आपण पाहणार आहोत. दाविदाचे ध्यानपर स्तोत्र. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे
ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे तो धन्य. ज्याच्या हिशेबी परमेश्वर अधर्माचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही तो मनुष्य धन्य. त्याचप्रमाणे नव्या करारातून जो शास्त्रभाग आजच्या मननाकरता घेतलेला आहे तो आहे मत्तई शुभवर्तमान याचा 4 अध्याय 12 ते 17 वचनं. गालिलातील कफरनहूम येथे येशू जाऊन राहतो. नंतर योहान बंदीत पडला आहे हे ऐकून येशू गालिलातून निघून गेला आणि नासरेत सोडून जुबुलून व नफ्ताली यांच्या हद्दीत असलेल्या समुद्रतीरी कफरनहूमास जाऊन राहिला, यासाठी की यशाया संदेशाच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की जबुलून प्रांत व नफ्ताली प्रांत, समुद्र तीरीच्या यार्देनीच्या पलीकडचा देश, विदेशी लोकांचा गालिल, अशा अंधकारात बसलेल्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यावर ज्योती उगवली आहे. तेव्हापासून येशू उपदेश करीत बोलू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. देवबाप वाचलेली वचनं आपणा सर्वांच्यासाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. काही सूचना मी आपणासमोर वाचत आहे. अहमदनगर पहिली मंडळी ह्यूम मेमोरियल चर्च PTRD 18 या संस्थेच्या नव्याने विश्वस्त झालेल्या सर्व विश्वस्त व माननीय सेक्रेटरी साहेबांनी सांगितल्यानुसार जे सभासद आपल्या चर्चचे सभासद आहेत त्यांनी 31 ऑगस्टपर्यंत आपलं सभासदत्वाचं रिन्युवेशन करून घेणं आवश्यक आहे. जे सभासद 1200 रुपये भरून आपलं सभासदत्व घेणार आहेत त्यांना माननीय धर्मदाय आयुक्त इलेक्शनमध्ये मतदान करण्याचा अधिकार त्यांनाच राहणार आहे व ज्यांना विश्वस्त म्हणून उभा राहावयाचे आहे त्यांनाही ह्या सभासदत्व असल्याशिवाय, मंडळीचं सभासदत्व असल्याशिवाय त्यांना मंडळीच्या विश्वस्त पदाच्या निवडणुकीत उभा राहता येणार नाही. त्यामुळे मंडळीचे जे सध्याचे विश्वस्त आहे त्यांनी ही सूचना आपणाला केली आहे. तसेच आपल्या चर्चचे सहाय्यक सचिव रवींद्र रामचंद्र ठोंबरे यांनी सुद्धा ही सूचना वाचायला सांगितलेली आहे. त्याच्यात सांगितलेलं आहे की कोल्हापूर चर्च कौन्सिल संबंधित महाराष्ट्र थिओलॉजिकल कॉलेज कोल्हापूर इथे तरुणांना थिओलॉजी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याबद्दल हे परिपत्रक आहे. इथं असं सांगितलं, मंडळी रोपण व मंडळी संगोपनाकरिता समर्पित सेवा प्रशिक्षण करण्याकरिता कोल्हापूर चर्च कौन्सिल महाराष्ट्र थिओलॉजिकल कॉलेज पुन्हा सुरू करत आहे. ज्यांना सेवा करण्याकरिता पाचारण आहे ते प्रवेश घेऊ इच्छितात. कोर्सचे नाव BTH बॅचलर ऑफ थिओलॉजिकल. कोर्सचा कालावधी 3 वर्ष. शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण. वयोमर्यादा 20 ते 45 वर्षापर्यंत. कोर्सचे वैशिष्ट्य पवित्र शास्त्र केंद्रित सखोल अभ्यास. दुसरी गोष्ट, मंडळी रोपण व मंडळी संगोपन सेवा कार्याचा अनुभव असणारे व ईश्वर परिविज्ञान उच्च शिक्षण घेतलेले वर्ग शिक्षक. तिसरं, अभ्यासक्रमाच्या कालावधीमध्ये सेवेच्या प्रत्यक्षकासाठी
प्रॅक्टिकल मिनिस्ट्री, भरपूर संधी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आत्मिक वाढीसाठी विशेष मार्गदर्शन केले जाईल. कोर्स पूर्ण केल्यानंतर KCC परिक्षेत्रातील मंडळींमध्ये सेवा करण्याची संधी, त्याचप्रमाणे बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची उत्तम सोय. प्रवेश प्रक्रिया 5 सप्टेंबर 2021 रोजी कॉलेजमध्ये सुरू करणे नियोजित केले आहे. तरी प्रवेश अर्ज KCC ऑफिस, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे उपलब्ध आहेत. ते भरून द्यावयाचे आहे. संपर्क रेव्हरंड J.A. हिरवे, BA BDM TH, प्रिन्सिपल, महाराष्ट्र थिओलॉजिकल कॉलेज KCC यांचा मोबाईल नंबर आहे 99 22 29 54 59. त्याचप्रमाणे रेव्हरंड R.R. मोहिते, BA B.Ed BTH, एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी KCC यांचा मोबाईल नंबर आहे 98 22 25 96 94. तरी जे इच्छुक असतील व देवाच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःचं समर्पण केलं असेल, त्यांनी वरील संपर्क साधावा आणि थिओलॉजिकलचं ट्रेनिंग घ्यावं व अहमदनगर कोल्हापूर चर्च काउन्सिलच्या मंडळांमध्ये तसंच अहमदनगर चर्च काउन्सिलच्या मंडळांमध्ये सुद्धा प्रशिक्षित होऊन आलेल्या या देवाच्या सेवकांना पाळकीय सेवा करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली जाईल, असं सहसचिव श्री रवींद्र रामचंद्र ठोंबरे यांनी सांगितलं. त्यांच्या निवेदनानुसार आपल्याला हे निवेदन वाचून दाखवण्यात येत आहे. परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देतो. आज आपल्या मंडळीचे ज्येष्ठ सभासद श्री प्रकाश सूर्यवंशी हे आपल्यामध्ये आहे. मी त्यांना विनंती केली की त्यांनी या रविवारी परमेश्वराच्या वचनातून आम्हाला चालवावं. त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला आणि ते आले आणि आज आपल्याला परमेश्वराच्या वचनातून मार्गदर्शन करणार आहे. मी श्री प्रकाश सूर्यवंशी यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. मला ऐकणाऱ्या प्रत्येक विश्वासणाऱ्या भावा बहिणीस ख्रिस्तामध्ये सलाम. परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देतो की पुन्हा एक वार त्याच्या वचनातून बोलण्यासाठी त्याने मला पाचारण केलं. याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो, त्याचे आभार मानतो. त्याचप्रमाणे रेव्हरंड संजय मिसाळ पाळक साहेब यांचे देखील मी ख्रिस्तात आभार मानतो की त्यांनी मला परमेश्वराच्या वचनातून बोलण्याची संधी प्राप्त करून दिली. आता जो शास्त्रभाग वाचलेला आहे त्याच्यामधलं आपण 17वं वचन ह्यावर आपण थोडका वेळ मनन चिंतन करणार आहोत. ते वचन मी वाचतो. तेव्हापासून येशू उपदेश करीत बोलू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूया, प्रार्थना करूया. स्वर्गीय आमच्या प्रेमळ कृपाळू जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव सदोदित असो. प्रभू परमेश्वरा, आजचा हा शब्बात दिन तू आमच्या आयुष्याला जोडलास आणि तुझं वचन ऐकण्याची सुमधुर संधी दिलीस. याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. तुझे आभार किती मानावेत तितके थोडके आहेत, कारण तू आमच्यावर उपकारांच्या राशी केलेल्या आहेस. अगणित आशीर्वाद तू
आम्हाला दिलेले आहेस आणि म्हणून तुझं उपकार स्मरण करणं हे प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचं कर्तव्य आहे. प्रेमळ पित्या, जो शास्त्रभाग वाचलेला आहे, जे 2 शास्त्रभाग वाचलेले आहेत ते तू आशीर्वादित कर आणि बोलत असताना पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन, स्वर्गीय ज्ञान तू मला वरून पुरवून दे आणि माझ्या मुखाचा ताबा तू घे. प्रत्येकाला ते वचन समजावं यासाठी प्रत्येकाचं अंतर्याम तू उघड. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना केली आहे म्हणून तो ऐकवित्या. आमेन. आजचा जो विषय मी निवडलेला आहे आणि तो विषय म्हणजे पश्चातापाशिवाय पर्याय नाही. विषय तसा जुना आहे. अनेक सेवक संदेष्टे या विषयावर बोललेले आहेत, बोलत आहेत आणि इथून पुढेही त्या विषयावर बरंच काही मार्गदर्शन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. कारण हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. पश्चातापाशिवाय पर्याय नाही. आपण आता जो शास्त्रभाग वाचला, मत्तईकृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 12 ते 17 वचनं आपण वाचलेले आहेत. आणि मत्तईकृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय 1 ते 11 वचन जर आपण वाचली तर त्यामध्ये अरण्यात येशूची परीक्षा सैतानाकडून झालेली आम्हाला आढळते. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाला समर्थपणे वचनातून त्याच्याबरोबर तो बोललेला आहे आणि सैतानाला त्या ठिकाणी पराजित केलेला आहे. त्याच्यानंतर 12 ते 16 जर वचन आपण वाचली तर त्यामध्ये येशया संदेष्ट्याद्वारे जी भविष्यवाणी करण्यात आली होती त्याची परिपूर्ती होण्याचा हा समय होता. 15 वचन आपल्याला सांगते की जबूलून प्रांत व नफ्ताली प्रांत, समुद्र तिरीचा यार्देनेच्या पलीकडचा देश, विदेशी लोकांचा गालिल अशा अंधकारांत बसलेल्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आणि मृत्यूच्या प्रदेशांत व छायेत बसलेल्यांवर ज्योती उगवली आहे. आणि 17 वचन, तेव्हापासून येशू उपदेश करीत बोलू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. अंधकारात बसलेल्या लोकांनो, उजेडात या. सैतानाच्या छायेखाली असलेल्या लोकांनो, मृत्यूच्या प्रदेशात असलेल्या लोकांनो, तुम्ही त्यामधून बाहेर निघा, पश्चाताप करा. प्रभू येशू ख्रिस्ताचा हा पहिला संदेश, पहिला उपदेश त्याच्या कार्याला आरंभ करण्यापूर्वी प्रभू येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला आणि मग त्याने उपदेशाला सुरुवात केलेली आहे. आणि त्याने पाहिलेलं आहे की खूप लोक सैतानाच्या जुवाखाली आहे, अंधकारात आहे. ते अंधकारातून बाहेर निघाले पाहिजेत. आजही तीच परिस्थिती आहे प्रियांनो. अनेक लोक अंधकाराचं जीवन जगत आहेत. अनेक लोकांवर सैतानाची मजबूत पकड आहे आणि त्यातून जर बाहेर निघायचं असेल तर पश्चातापाशिवाय पर्याय नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने चमत्काराने, चिन्हाने त्याच्या कार्याची सुरुवात केली नाही.
तर त्याने पहिला उपदेश करताना म्हटलेला आहे की तेव्हापासून येशू उपदेश करीत बोलू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आले. त्यांनी कारण सांगितलेलं आहे. प्रभू येशूने पश्चाताप का करायचा? कारण कोणाचाही नाश होऊ नये, प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं, प्रत्येकाचा कुणीही असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, त्याचा प्रवेश स्वर्ग राज्यात झाला पाहिजे. हा प्रभू येशूचा उद्देश होता. अंधकारात असलेल्या लोकांनी उजेडाकडे यावं, त्यांचे आध्यात्मिक नेत्र उघडावेत. आणि म्हणून पश्चाताप करणं खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून प्रभू येशूने पहिलाच उपदेश केलेला आहे की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. 2 ओळीचा हा संदेश आहे, परंतु त्याचा अर्थ फार व्यापक आहे आणि त्याच्यामध्ये खूप रहस्य दडलेलं आहे. पश्चाताप म्हणजे, ह्या शब्दाचा अर्थ पश्चात म्हणजे पूर्वी, भूतकाळात, गतकाळात केलेल्या चुकांची, अपराधांची परमेश्वराकडे क्षमा मागायची. त्या पापाबद्दल, त्या पश्चात केलेल्या, पूर्वी केलेल्या पापांबद्दल संताप करून घ्यायचा, ताप करून घ्यायचा, आक्रोश करायचं, आक्रंदन करायचं, उपोषण करायचं, आपला ऊर वळवून घ्यायचा. हा पश्चातापाचा अर्थ होतो. ज्या ख्रिस्ती लोकांनी अद्याप ही स्टेप ओलांडलेली नाहीये, मी तुम्हाला आवाहन करतो, प्रियजन हो, पश्चातापाशिवाय पर्याय नाहीये. पश्चाताप पूर्ण केल्याशिवाय सैतानाबरोबर आपल्याला युद्ध करता येणार नाही. आपल्याला वेळोवेळी सैतान, कुठलंही छोटं मोठं संकट असो, सैतान आपल्याला पराजित केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी पश्चाताप करणं खूप गरजेची गोष्ट आहे. आपलं अंतःकरण शुद्ध असणं, पावित्र्याने युक्त असणं खूप गरजेची गोष्ट आहे. आणि बायबलमध्ये आपल्याला वचन सांगतंय की जो पाप कबूल करून सोडून देतो, देव विश्वासू व न्यायी आहे, त्याच्यावर दया करण्यात येते, त्याच्यावर दया करण्यात येते असं आपल्याला बायबल सांगतं. आणि म्हणून अर्धवट पश्चाताप काही कामाचा नाहीये. पश्चाताप पूर्ण आपला झाला पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्ताकडे पापांची, एखाद्या पापाची कबुली दिल्यानंतर ते पाप कदापि, त्या पापावर, त्या पापाला कायमची तिलांजली देणं, ते पाप कधीही न करणं, हा खरा पश्चाताप आहे. आणि जर एखाद्या पापाबद्दल आपण पश्चाताप करत असू आणि ते पाप पुन्हा आपण जर रिपीट केलं, तर त्याला तो पश्चाताप खरा पश्चाताप नव्हे, तो खोटा पश्चाताप आहे. आणि म्हणून खरा पश्चाताप करणं, परमेश्वराकडे आपलं बारीक सारीक पाप आठवून, लहानपणापासून आतापर्यंत केलेल्या सर्व पापांची आपण आठवण करून परमेश्वराकडे त्याची कबुली देणं आणि त्याच्यानंतर परमेश्वराने मला क्षमा केली की नाही त्याची खात्री करून घेणं, हाच खरा पश्चाताप आहे. उदाहरणार्थ, जक्कईने प्रभू येशू ख्रिस्ताला
आपल्या पापांची कबुली केली. आणि आपल्याला माहिती त्यांनी काय काय कबूल केल्या, की मी काय काय केलं, मी कसं कुभांडाने लोकांचं घेतलेलं आहे, मी ते चौपटीने परत करतो, मला आता त्या गोष्टीचा संताप झालेला आहे, माझं हृदय आता तुटलेलं आहे, माझ्या घरात शांती नाहीये, मी खूप काही लोकांचं हरण केलेलं आहे आणि त्याची जाणीव मला होत आहे. आणि म्हणून प्रभू येशूकडे जक्कयाने त्याचं पाप कबूल केलेलं आहे. आणि मग त्याला क्षमेची खात्री त्या ठिकाणी मिळालेली आहे. प्रभू येशू त्याला म्हणतो की तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. तो शब्द वापरलेला नाही, पण जक्कयाला प्रभू येशू म्हणतो की आज या घराला तारण प्राप्त झालेलं आहे, तुझं संपूर्ण कुटुंब वाचलेलं आहे, कारण तू खऱ्या अर्थाने पश्चाताप केलेला आहे. आता तुला त्या केलेल्या पापांचा वीट आला आहे. पश्चाताप तेव्हाच मनुष्य करू शकतो की जोपर्यंत त्याला त्याच्या पापांचा वीट येत नाही. जोपर्यंत आपल्याला आपल्या पापांचा वीट येत नाही तोपर्यंत आपण पश्चाताप करू शकत नाही. आणि म्हणून प्रियजन हो, परमेश्वराकडे आपण या शेवटच्या काळात हीच प्रार्थना केली पाहिजे की परमेश्वरा, मला तुझ्या स्वर्गाच्या राज्याच्या वैभवात जायचं आहे आणि म्हणून माझ्याकडून तू पश्चाताप कबूल करून घे, माझ्या पापांची तू क्षमा कर. याच्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला आपण महत्व देऊ नये. प्रभू येशूने त्या ठिकाणी त्याला रिप्लाय दिलेला आहे की आता तुझं घर वाचलेलं आहे, तुझं तारण झालेलं आहे, तू तारणाचं वस्त्र पांघरलेलं आहेस, तुझ्याद्वारे ह्या संपूर्ण घराला तारण प्राप्त झालेलं आहे. ही क्षमेची खात्री. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण, क्रूस खांबी लटकवण्यात आलेले 2 चोर, त्याच्यापैकी उजव्या साईडचा चोर, त्याने सुद्धा शेवटच्या क्षणी प्रभू येशू ख्रिस्ताला कबुली दिलेली आहे पापांची. अरे, आपण आपल्या कर्माचं फळ भोगत आहोत. पश्चातापाची जाणीव होणं की आपण आपलं हे फळ का भोगत आहोत, आपल्यावर हे संकट का आलेलं आहे, आपल्या घरावर हे संकट का आलेलं आहे, याचा अर्थ मी पश्चाताप केलेला नाहीये. चोराला ती जाणीव झाली की अरे, आपण आपल्या पापाची शिक्षा भोगत आहोत, आपला न्याय यथार्थ आहे, परंतु याने काहीच पाप केलं नाही. आणि त्याच वेळी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला जी पापाची जाणीव झाली, त्याने जो पश्चाताप केला, वधस्तंभाला लागलेलं पहिलं फळ, त्याविषयी प्रभू येशू म्हणतो की आज तू मजबरोबर सुखलोकात असशील. प्रियजन हो, आपल्याला सुखलोकात जायचं आहे, एवढाच आपल्याला विचार करायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला पश्चाताप करावा लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. आजच या क्षणी आपण विचार करूया की अरे, मी गत जीवनात कोणाला फसवलेलं आहे काय, कोणाचं हरण केलेलं आहे काय, मी माझी कमाई कशी केलेली आहे, वाममार्गाने मी धन मिळवलेलं आहे काय, मी व्यभिचार केलेला आहे काय, माझी स्त्री सोडून इतर पर स्त्रियांबरोबर मी संबंध ठेवलेले आहेत काय, माझा नवरा सोडून इतर परपुरुषांशी मी संबंध ठेवत आहे काय, मी व्यभिचारी आहे काय, मी जारकर्मी आहे काय. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि चोराने जशी कबुली दिली, जक्कयाने जशी कबुली दिली, तशी कबुली आज प्रत्येकाला द्यावी लागणार आहे. आणि तसं झालं तर प्रभू येशू पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे आणि तो ज्यांनी ज्यांनी पश्चाताप केलेला आहे खऱ्या अर्थाने, तो आजही देव आणि मनुष्य याच्यामध्ये मध्यस्थ आहे. आणि तो त्याला निश्चित आणि खचित अर्थाने तुम्ही जर पश्चाताप केला तर त्याला आनंद वाटणार आहे. आणि तो पित्याला म्हणणार आहे की पित्या, या लेकराला आता तू
सुखलोकात घे. या लेकराला सार्वकालिक जीवनाचा आनंद तू दे. त्याच्या पापाची तू क्षमा कर. प्रभू येशू, या जगात असताना आत्ताच आपण उदाहरणं पाहिली 2 जक्कई आणि चोराचं. त्या ठिकाणी त्याने क्षमेची खात्री दिलेली आहे की तुम्ही आता भिवू नका, तुमच्या पापांची क्षमा झाली आहे. आता प्रभू येशू पित्याच्या उजवीकडे आहे. पवित्र आत्मा आपल्यामध्ये वास करतो आणि आता आपल्याला सुद्धा हीच गोष्ट करावी लागणार आहे. आपल्याला पश्चाताप केल्यानंतर मला प्रभू येशूने क्षमा केली की नाही त्याची खात्री आपल्याला करणं खूप गरजेचे आहे. बंधू भगिनींनो, 93 सालापर्यंत मी भटकत होतो, अंधकारात होतो, सैतानाचा पगडा माझ्यावर होता आणि 1993 सालामध्ये मी ज्यावेळेस 28 वर्षाचा झालो, लहानपणी सगळं काही बाळकडू, ख्रिस्ती शिक्षणाचं बाळकडू मला पाजण्यात आलं होतं. माझी आई एक देवाची सेविका होती आणि अनेक आत्म्यांचं परिवर्तन तिच्याकडून झालेलं आम्ही पाहिलेलं आहे. परंतु सगळं काही आध्यात्मिक वातावरण असताना सुद्धा मी भटकलेलो होतो. 28 वर्षापर्यंत मी भटकत राहिलो. परंतु 1993 सालामध्ये परमेश्वराने माझा ताबा घेतला आणि मी माझ्या आईकडे मी केलेल्या पातकांची मी कबुली देत होतो. आई म्हटली की मी मानव आहे, माझ्याकडे पाप कबुली देण्याची गरज नाहीये. तू हे सगळं काही परमेश्वराकडे तू कबूल कर. तू जे जे काही केलेलं आहे ते काहीच त्याचा आडपडदा ठेवू नको, काहीच लपवू नको, कारण त्याच्यापासून काही लपवलेलं नाहीये. आणि हीच भावना फार महत्वाची आहे आणि तू आता योग्य ट्रॅकवर आहेस. माझ्या आईला वाटत असे की हा माझा मुलगा खूप धार्मिक आहे, परंतु माझ्या हातून असंख्य अशी पातकं झाली आणि मी ती सगळी परमेश्वराजवळ कबूल केली आणि परमेश्वराने मला क्षमेची खात्री दिली. आणि त्या वाचनाकरवी नहूम याचा 1 अध्याय आणि 15व्या वचनाद्वारे परमेश्वराने माझ्या पापांची क्षमा केली, मला क्षमेचं वचन दिलं आहे. आणि ते वचन आपण वाचूया. नहूम याचा 1 अध्याय आणि 15वं वचन. नहूम याचा 1 अध्याय आणि 15वं वचन. त्यात असं लिहिलेलं आहे, शुभ संदेश आणणारा, शांती जाहीर करणारा असा जो त्याचे पाय पर्वतावर पहा. हे यहूदा, आपले सण पाळ, आपले नवस फेड, कारण यापुढे तुझ्यामधून दुष्ट पुरुष येणार जाणार नाही, त्याचा समूळ उच्छेद झाला आहे. आणि या वचनाकरवी परमेश्वराने माझ्या सर्व पातकांची क्षमा केलेली आहे. आणि त्याच्यानंतर 28 वर्ष आजपर्यंत परमेश्वराची कृपा माझ्यावर आहे आणि त्याच्या छायेत, सैतानाच्या छायेतून त्यांनी बाहेर काढून आजपर्यंत त्याच्या छायेत मला ठेवलेलं आहे. त्याबद्दल परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देतो. आणि म्हणून आपण जर पश्चाताप करत असाल तर परमेश्वराकडून अभिवचन घ्या की मी पश्चाताप केलेला आहे आणि तू मला क्षमा केली की नाही हे परमेश्वरा तुझ्या वचनाद्वारे तू मला दाखव. आणि हे वचन मला मिळालं त्यावेळेस माझ्या अंतःकरणात अवर्णनीय शांतीने प्रवेश केला आणि ती शांती आजपर्यंत माझ्या अंतःकरणात आहे आणि ती शेवटपर्यंत टिकावी. तो शांतीचा अधिपती माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहावा
म्हणून तुम्ही तुमच्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये माझी आठवण ठेवा. आणि म्हणून प्रियजन हो, पश्चातापाशिवाय पर्याय नाहीये. आणि जर आपण जर पश्चाताप करत नसू तर मत्तयकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय ह्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने काय इशारा दिलेला आहे हे आपण थोडक्यात वाचूया. मत्तयकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि काही वचनं मी वाचतो. आणि त्या वचनांमध्ये परमेश्वर आपल्याला काय दाखवत आहे. 20 ते 24 वचनं. त्याचं शीर्षक आहे पश्चाताप न करणाऱ्या शहरांविषयी काढलेले दुःखोद्गार. नंतर ज्या नगरांमध्ये त्याची पराक्रमाची बहुतेक कृत्ये घडली होती त्यांनी पश्चाताप केला नाही, म्हणून त्यास तो असा दोष देऊ लागला. हे खोराजिना, तुला धिक्कार असो. हे बेतसैदा, तुला धिक्कार असो. कारण तुम्हामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर व सिदोन यांत घडली असती तर त्यांनी मागेच तरट व राख अंगावर घेऊन पश्चाताप केला असता. यामुळे मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन यांस तुम्हापेक्षा सोपे जाईल. हे कफरनहुमा, तू आकाशापर्यंत चढशील काय? तो अधोलोकांपर्यंत उतरशील? कारण तुझमध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सदोमात घडली असती तर ते आजपर्यंत राहिले असते. यामुळे मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी तुझ्यापेक्षा सदोम प्रदेशास सोपे जाईल. खोराजिना व बेतसैदा याच्या जवळपासच्या भागात प्रभू येशूने 5,000 लोकांना त्या 2 शहरातील त्या भागामध्येच प्रभू येशूने 5,000 लोकांना भोजन दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी हे जे महत्कृत्य केलेले आहे, आणखी काही महत्कृत्य त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहेत. त्याबद्दल परमेश्वराने त्यांना दोष लावला, कारण त्यांनी सगळं काही परमेश्वराचं सामर्थ्य बघून सुद्धा त्यांनी आपला मार्ग बदलला नाही. आणि म्हणून परमेश्वराने, प्रभू येशूने त्यांना दोष लावलेला आहे की तुम्हाला धिक्कार असो. त्यांनी पश्चाताप केला नाही म्हणून त्यांना तो दोष देऊ लागला. हे खोराजिना, तुला धिक्कार असो. हे बेतसैदा, तुला धिक्कार असो. प्रियजन हो, आपण प्रभू येशूच्या सामर्थ्याची प्रचिती, त्याचा अनुभव प्रत्येकाने घेतलेला आहे. प्रत्येकावर प्रभू येशूने अनंत असे उपकार केलेले आहेत. आणि म्हणून आपण जर पश्चाताप केला नाही, आपल्या मार्गावरून आपण फिरलो नाही, तर परमेश्वर आपल्याला आज दोष लावत आहे. आणि म्हणून आपल्या मार्गावरून वळणं खूप गरजेची गोष्ट आहे. पराक्रमाची कृत्ये सोर व सिदोन यात घडली असती तर त्यांनी मागेच तरट व राख अंगावर घेऊन पश्चाताप केला असता. सोर व सिदोन म्हणजे आजचं लेबनान, 2 मोठी नगरे येती आणि त्याच्यामध्ये ती नगरे संपत्ती व दुष्टता याविषयी ती प्रसिद्ध होती. परंतु त्या ठिकाणी प्रभू येशूने महत्कृत्ये, चमत्कार वगैरे केलेले नव्हते. आणि बेतसैदा आणि खोराजिना ह्या ठिकाणी ती चमत्कार प्रभू येशूने केलेली होती. आणि म्हणून तो म्हणत आहे की त्या नगरांमध्ये जर पराक्रमाची कृत्ये घडली असती तर त्यांनी मागेच तरटवर राख अंगावर घेऊन पश्चाताप केला असता. परंतु तुम्हाला धिक्कार असो, तुम्ही सर्व काही पाहून सुद्धा त्या अंधकारातून तुम्ही बाहेर पडला नाही. न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन यांना सोपे जाईल असं प्रभू येशू म्हणत आहे. त्याच्यानंतर
कफरनहूमाच्या विषयी प्रभू येशू म्हणत आहे, हे कफरनहूमा, तू आकाशापर्यंत चढशील काय? 23वे वचन, तू अधोलोकापर्यंत उतरशील? कारण तुझमध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सदोमात घडली असती तर ते आजपर्यंत राहिले नसते, त्यांचा नायनाट झाला नसता, जर त्या ठिकाणी पराक्रमाची कृत्ये त्यांनी पाहिली असती. आणि म्हणून हे कफरनहूमा, तुला धिक्कार असो. कफरनहूम हे पेत्र व आंद्रिया यांचे गाव होते आणि ती एक गर्विष्ठ नगरी म्हणून प्रसिद्ध होती. ते स्वतःला, तेथील लोक स्वतःला श्रेष्ठ मानत असत. आणि म्हणून त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्याविषयी हा इशारा दिलेला आहे. तोच इशारा तुमच्या आणि माझ्यासाठी आज लागू आहे. परमेश्वर आजही आपल्याला म्हणत आहे की तुम्ही आपल्या मार्गावरून फिरा. तुमच्यामध्ये मी पराक्रमाची कृत्ये भरपूर केलेली आहेत. तुमच्या कुटुंबांना मी आशीर्वादित केलेलं आहे. तुमच्या मुलाबाळांना मी आशीर्वादित केलेलं आहे. तुम्हाला सर्व काही देऊन आतापर्यंत सुखी निरोगी ठेवलेलं आहे. परंतु असं असताना सुद्धा तुम्ही आपल्या मार्गावरून वळाला नाहीत, पश्चाताप केला नाही, तर ह्या नगरांसारखीच तुमची अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. न्यायाच्या दिवशी कफरनहूमास जबर शिक्षा होईल असं म्हटलेलं आहे. प्रियजनो, त्या न्यायाच्या दिवसापासून आपल्याला वाचायचं आहे आणि त्या स्वर्ग राज्यामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. आणि म्हणून पश्चातापाशिवाय पर्याय नाही. त्याच अध्यायात 11:28 मध्ये आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं वचन आहे. प्रभू येशू आजही म्हणत आहे की तुम्ही माझ्याकडे या, आपल्या मार्गावरून फिरा, माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईल. आजही ख्रिस्ती लोक चिन्ह चमत्काराच्या मागे आहेत. त्यांना पश्चातापाविना प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला जगिक आशीर्वाद, भौतिक आशीर्वाद द्यावेत, ह्याच विवंचनेत ख्रिस्ती लोक अडकलेले आहेत. या ब्रदरकडून माझ्या घराचं भवितव्य उज्ज्वल होईल काय? अमक्या पास्टरकडून, भविष्य वक्त्याकडून माझं कुटुंब आशीर्वादित होईल काय? लोक भटकत फिरत आहेत. तुझे आहे तुझपाशी परी जागा चुकलाशी. प्रभू येशू म्हणतो, अरे भटकू नका, तुम्ही माझ्याकडे या, विसावा माझ्याकडे आहे. या जगातील कुणीच सेवक, संदेष्टा तुम्हाला विसावा देऊ शकणार नाही. विसावा माझ्याकडे आहे. तुम्ही माझ्याकडे या, आपलं पाप कबूल करून घ्या, पाप कबूल करा आणि बघा त्याच्यानंतर मी तुम्हाला कसा विसावा देतो. मत्तेकृत 12वा अध्याय 38, 39 आणि 40 वचन आपण वाचूयात. त्या वचनांमध्ये 38, 39 आणि 40 वचन, चिन्ह दाखविण्याबाबत त्याला केलेली विनंती व 30 त्याचा नकार असं शीर्षक आहे. ते 38व्या वचनापासून मी वाचतो. तेव्हा शास्त्री व परुषी यांतून कोणी म्हटले की गुरुजी, आपल्या हातून झालेले चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे. आजही लोक त्याच भूमिकेत आहेत की पास्टर, तुम्ही आमच्यासाठी काहीतरी चिन्ह दाखवा, आमच्या घरासाठी भविष्यवाणी करा. माझा मुलगा भटकलेला आहे, माझ्या मुलाने उत्तम शिक्षण घेतलेले आहे, त्याला जॉब नाही, तुम्ही काहीतरी भविष्यवाणी करा. आणि त्याने त्यास उत्तर दिले, प्रभू येशूने त्यास उत्तर दिले, दुष्ट व बेविचारी अशी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा या चिन्ह वाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. देवाच्या लोकांनो, ताळ्यावर या. आपण काय करत आहोत? आपण कुठं भटकत आहोत? आपण कोणत्या मार्गाने जात आहोत? याविषयी आपण परीक्षण करूयात. प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय कुणीही मनुष्य तुम्हाला शांती देऊ शकणार नाही.
याकोबाचं पत्र 1 अध्याय आणि मला तर वाटतं 28वं वचन असं सांगते की तुमच्या जीवाचं तारण होण्यासाठी उचंबळून आलेला सर्व वैरभाव सोडून देऊन मुळवलेलं वचन सौम्यतेने स्वीकारा. सौम्यतेने स्वीकारा. तुमच्या जीवाचं तारण होण्यासाठी. आजकाल लोक शरीराचा विचार करतात. माझं शरीर कसं वाचेल, माझं शरीर कसं तंदुरुस्त राहील, मी त्याच्यासाठी काय काय करू, माझं आयुष्य कसं दीर्घायू होईल, मी कोणता आहार घेऊ, ह्याकडे लोकांचं लक्ष आहे. परंतु वचन आपल्याला सांगते की तुमच्या जीवाचं तारण होण्यासाठी मुळावलेलं वचन सौम्यतेने स्वीकारा. आपल्यावर वारंवार अनेक सेवक संदेष्टांकडून, आपल्या मंडळीचे पाळक साहेब की जे ज्ञानाने युक्त आहेत, अनेक जे सेवक संदेष्टे आहेत, प्रेषित आहेत, त्यांच्याकडून अनमोल किमतीचे संदेश आपण ऐकलेले आहेत. आणि असं असताना सुद्धा आपण आपलं मन वळवलं नाही, तर आपली वाटचाल नाशाकडे आहे प्रियांनो. आणि म्हणून आपण वेळीच सावध व्हा. येशू, जर आपण त्या शास्त्री आणि पुरुषांच्या भूमिकेत आहोत, आम्हाला चिन्ह दाखवा, आम्हाला चमत्कार दाखवा, तर आपल्यालाही येशू हेच म्हणत असेल की ही दुष्ट आणि व्यभिचारी पिढी आहे. 41वं वचन आपल्याला सांगतं की निनवेचे लोक न्यायकाळी या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण निनवेच्या लोकांनी पश्चाताप केला. 1,20,000 लोकांनी योनाच्या संदेशावरून पश्चाताप केलेला आहे. आणि म्हणून प्रियजन हो, पश्चातापाशिवाय पर्याय नाही. ही गोष्ट करणं खूप अगत्याची बाब आहे. आणि म्हणून प्रेषित कृत्याचा 2 अध्याय आणि 38वं वचन, ज्यावेळेस पेत्र 3,000 लोकांपुढे उपदेश करत होता, त्यावेळेस त्या लोकांच्या अंतःकरणाला चुरचूर लागली. आणि मग ते म्हणतायत की आम्ही काय करावं. आणि पेत्र त्या ठिकाणी म्हणत आहे 38-39वं वचन की पश्चाताप करा, पश्चाताप करा. पश्चातापाशिवाय पर्याय नाहीये प्रियांनो. देवबाप करो, तो पश्चाताप करण्यासाठी तुमचं सहाय्य करो, माझं सहाय्य करो. आमेन. या उत्तम संदेशाबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. आणि प्रकाश सूर्यवंशी जे आपले चर्चचे सभासद आहेत, त्यांनी हा उत्तम संदेश दिल्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो. खरोखर उत्तम असं मार्गदर्शन त्यांनी पवित्र शास्त्रातून केलेलं आहे की येशू ख्रिस्त जेव्हा योहानाला धरून दिलं, त्यावेळेस येशू ख्रिस्त सगळीकडं संदेश देत फिरला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. खरोखर या शेवटच्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे येणे जवळ आलेलं असताना आम्ही पश्चातापी अंतःकरणानं आपले पाप प्रभू येशू ख्रिस्ताकडे कबूल करून त्या पापापासून आम्ही पुन्हा फिरावं आणि परमेश्वराच्या वचनाकडं लक्ष द्यावं. म्हणून पौल रोमीतील मंडळीला म्हणतो की जर तू आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असं स्वीकारशील आणि देवाने त्याला मेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील, तर तुला तारण प्राप्त होईल. नीतिमत्वासाठी विश्वास धरणे अंतःकरणाने होते, पण तारणाचा स्वीकार करणे तोंडाने होते. म्हणून आपण आपल्या अंतःकरणाने व आपल्या मुखाने परमेश्वराकडे आपल्या पापाची कबुली करावी, म्हणजे आम्हाला तारण प्राप्त होईल. पुढे पौल रोमीतील मंडळीला म्हणतो की जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याला तारण प्राप्त होईल. खरोखर या शेवटच्या काळात जगत असताना आम्ही प्रभू परमेश्वराकडे आरोळी मारली पाहिजे आणि आमचं तारण साधून घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे इफेसीतील मंडळीला सुद्धा पौल लिहितो की तुमचे तारण कृपेने विश्वासाच्या द्वारे झाले आहे.
आणि हे तुमच्या हातून झाले नाही, तर ते देवाचे दान आहे. मग हे दान आम्ही स्वीकारावं आणि ह्या दानाच्या द्वारे आम्ही परमेश्वराची सेवा करावी. म्हणून आम्ही परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, आज तुझ्या सेवकानं, तुझ्या भक्तगणाला तारणाचा जो संदेश दिलेला आहे, विशेष करून तो तू आशीर्वादित केला आणि त्यांच्या वचनाच्या द्वारे तू अनेकांना आशीर्वाद देशील असा आमचा पूर्ण विश्वास आहे. खरोखर परमेश्वरा, आम्ही आमचं तारण साधून घेणं गरजेचं आहे. कारण आज जग आणि जगाची परिस्थिती पाहिली तर संपूर्ण जग हे नाशाकडे चाललेलं आहे. मनुष्य व्यभिचारी झालेला आहे. मनुष्य ऋणमुक्त होण्याच्या प्रयत्नातून पुढे जात आहे. पण ज्यावेळेस आम्ही परमेश्वराकडे येतो, आमच्या पापाची कबुली करतो, आमचं समर्पण आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला करतो, त्यावेळेस देव आम्हाला तारण प्राप्त करून देतो आणि त्या स्वर्गीय राज्यात घेऊन जाण्यासाठी जे अभिवचनं दिलेले आहेत तो आमच्या जीवनात पूर्ण करण्यासाठी ते कार्य करण्यास सुरुवात करतो. म्हणून आम्ही आज आमच्या देवापुढं दाविदासारखं आम्ही आमचं अंतःकरण उघडं करावं आणि आमच्या पापाची कबुली करून त्या परमेश्वराकडून जे दान आम्हाला तारणाचं भेटलं आहे ते आम्ही साधून घ्यावं. त्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर. परमेश्वरा, पुन्हा एकदा आम्ही तुझी स्तुती करतो. परमेश्वरा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो. आमच्या मंडळीबद्दल तुझी स्तुती करतो. परमेश्वरा, आमच्या मंडळीमध्ये जे नवीन कार्यकारी मंडळ आलेलं आहे ते तुझी सेवा करण्यासाठी उभे राहिलेले असताना परमेश्वरा, तू त्यांना सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर. आमच्या मंडळीतील वयोवृद्ध लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो. परमेश्वरा, जो काही त्यांना त्यांच्या जीवनामध्ये शरीरामध्ये त्रास होत असेल तो ख्रिस्त येशूच्या नावात तू बरा कर अशी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आमच्या मंडळीतले जे दुखणीत आहेत, ज्यांनी आम्हाला मध्यस्थीची प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताकडे करण्यास सांगितलेली आहे, अशा सर्व सभासदांसाठी आम्ही प्रार्थना करतो. परमेश्वरा, तू त्यांचं अंथरूण बदलून टाक आणि आपला जखमी हात लांब करून परमेश्वरा त्यांचं आजार तू बरा कर अशी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. कारण त्या वधस्तंभावर तू आमचे व्याधी, तू आमचे रोग, तू आमचे अपराध सर्व वाहून नेऊन त्या वधस्तंभाला खिळून रद्द केलेले आहेत, नाश केलेला आहे. म्हणून परमेश्वरा, आम्ही तुझ्याकडं धन्यवाद करतो तुझा आणि तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो. होऊ दे परमेश्वरा, तुझी सेवेमध्ये तू आम्हाला स्थिर केलंस आणि तुझं गौरव तू आमच्या द्वारे करून घेतोस, म्हणून तुला धन्यवाद देतो. सर्व गौरव, महिमा, स्तुती, स्तवन करत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात ही प्रार्थना आणि विनंती केली म्हणून तू ऐक बापा. आमीन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमीन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आणि देवपित्याची शांती तुमच्या सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमीन.